शिवाजी विद्यापीठाच्या बस थांब्यावर एसटी बस थांबणे बंधनकारक करा, अन्यथा आंदोलन। छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या समोर असलेल्या बस थांब्यावर सर्वच बस एसटी थांबणे बंधनकारक करा, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं विद्यापीठ प्रशासन व परिवहन प्रशासन यांच्याकडे देण्यात आलं। छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यापीठ लगतच्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून व गावातून विद्यार्थी-विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी ये-जा करत असतात। सकाळी व सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील थांब्यावर सिटी बस व एसटी थांबणे बंधनकारक झाली पाहिजे, कारण सध्याची परिस्थिती बघितली तर काही ठराविक बसेसच विद्यापीठ स्टॉपवर थांबतात, त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची तारांबळ उडते। तसेच या ठिकाणी बेळगाववरून येणारी कर्नाटक स्टेट डेपोची गाडी थांबते, मात्र महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरून गाड्या आल्या की त्या विद्यापीठ जवळ न थांबता मिलिटरी कॅन्टीनच्या थांब्यावर थांबते। त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे। शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अतिरिक्त परिवहन व्यवस्थापन व विभागीय कार्यशाळा परिवहन महामंडळ या विभागाशी संपर्क साधून सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन आज रजिस्टर VN शिंदे यांना देण्यात आलं। लवकरच यावर तोडगा न काढल्यास या प्रश्नावर त्रस्त विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, युवा सेना समन्वयक बंडा लोंढे, रघु भावे, सरचिटणीस प्रथमेश देशिंगे, तालुका प्रमुख योगेश लोहार, युवती सेना शहर युवती अधिकारी सानिका दामुगडे, चिटणीस राजर्षी मिंचेकर, उपशहर प्रमुख श्रीनंद वडर, विभाग प्रमुख शुभम पाटील, युवा सैनिक यशराज रसाळ, अनिकेत हंचाळे, ओमकार अत्तिकरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।